हो शब्द स्वरांचे बनती गाणे साजनवानंद तराणे रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कविता मग ती शब्दात मावत नाही असं अनेकदा होतं आणि कविता ती कदाचित आपल्या भावनेतही उरत नाही असंही कदाचित होतं. पण याच सगळ्यांना अतिशय योग्य शब्दात मांडून ती कविता आपल्यापर्यंत आणणं आणि ती भावना अतिशय उत्तम रीतीने कवितेतनं मांडणं हे योग्य कवी आणि उत्तम कवीच करू शकतो. असाच एक कवी जो आजच्या पिढीचा आघाडीचा कवी आहे आणि गीतकार आहे असा वैभव जोशी आज आपल्यासोबत आहे. वैभव, स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे आजच्या पिढीचा आघाडीचा गायक ऋषिकेश रानडे आपल्यासोबत आहे. ऋषिकेश, स्वागत आहे तुझंही. खरं तर वैभव, आपण गप्पा मारत होतो आणि मागच्या भागात सुद्धा आपण बऱ्याच चित्रपटांबद्दल सुद्धा तुझ्या बोललो. म्हणजे एक उत्तम कविता कशी साकारते आणि तीच कविता जेव्हा चित्रपटात येते तेव्हा ती त्या सगळं प्रारूप घेऊन येते आणि तो विषय पुढे नेणारी ठरते. हे सगळं आपण पाहिलं आणि हे बघत असताना काही जे चित्रपट झाले जे तुझ्या नावावर कोरले गेले त्यातला एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे मुरांबा. त्या चित्रपटाची आणि त्या गीतलेखनाची प्रक्रिया कशी होती? म्हणजे मला असं वाटतं वरुण नार्वेकर इज अ ग्रेट स्टोरी टेलर आणि मानवी नातेसंबंधांबद्दल इतकं सुंदर आणि सौम्य पद्धतीने भाष्य करतो तो. आणि मुरांबा चित्रपट त्याने शूट केला होता आणि त्याच्यात गाणं नव्हतं कुठलंही आधी. अच्छा. म्हणजे जो शूट केला होता तेव्हा. आणि मग नंतर त्याच्यामध्ये काही गाणी ॲड झाली, परंतु जे उमलले आभाळावर जे गाणं आहे जे चित्रपटात नाही आहे ॲक्च्युली आणि ते जास्त लोकप्रिय झालं. तर त्यासाठी जेव्हा सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमित त्यांच्या जुन्या घरात जातात आणि तेव्हाची जी सिच्युएशन आहे तर तिथे सगळं असं सगळं नॉस्टॅल्जिया आणि आठवणींचं तिथे सगळं वातावरण असतं आणि ते एक एक गोष्ट बघत असतात. तर त्या ह्याच्यावरती त्यांना गाणं लिहून हवं होतं. तर मला असं वाटलं की ते घर नाही, ते त्यांचं विश्व आहे आणि ते त्यांचं आभाळ आहे आणि ती त्यांची जमीन आहे. तर तिथे त्या आठवणींचं चांदणं सगळं एकत्र आलेलं आहे म्हणून ते गाणं लिहिलं गेलं. पण असं होतं ना की आयुष्यातला कुठचा तरी एक प्रसंग घडलेला असतो आणि मग तो प्रसंग कुठेतरी कविता लिहिताना तो रिलेट होतो. म्हणजे जसं आता तू मुरांबा चित्रपटातली ही आठवण सांगितलीस तसं होतं का? हां, म्हणजे आता ह्या रचनेमध्ये एक द्विपंक्ती एक कपलेट असं येतं की हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो. हो हो हो. आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे. म्हणजे तुम्ही कुणाला तरी एक तुमची छोटीशी हलकी नाजूक गोष्ट सांगितलेली असते पण तो माणूस चाहूल कधीतरी दुसरीकडे लागते. तो माणूस कुणाला सांगू नका म्हणून सांगतो एकाला, तो पुढच्याला सांगतो. असं करत करत ती सगळी गोष्ट वाऱ्यावरती पसरते. असं अनेकदा आपल्या बाबतीत घडलेलं असतं. मला वाटतं त्याचं कुठेतरी प्रतीक त्याच्यामध्ये येतं. इथे येताना रोमॅन्टिक येतं असं ते येत असावं. बरोबर. आणि खरंच आहे ही गाणी झाल्यानंतर ऋषिकेश कधी कधी हेवा वाटतो का रे की हे गाणं आपल्याला नाही मिळालं असं? नाही, खरंच मगाशी जो मुद्दा वैभव म्हणाला होता तसं की हे एक त्यातलं गाणं आहे उमलले आभाळकर की कोणालाही ते गावंसं वाटेल. म्हणजे मला पण असं वाटतं की अरे हे मेल सॉन्ग असतं तर किंवा आपल्या वाट्याला आलं असतं तर किती मजा आली असते. पण ऑफकोर्स ही काही गाणी ना कधी गायला तुम्हाला आनंद देऊन जातात. आज ती निर्माण झाली आज खूप ही आनंदाची गोष्ट. बरोबर. मग मला वाटतं आजच्या मैफिलीत ते गाणं तुझ्याकडनं ऐकायला आवडेल मला. नक्की मी एक दोन ओळी सादर करतो.
उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे लपवुनी लपलेच नाही लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे. क्या बात आहे. पुढे म्हणजे कशी गंमत असते बघ, आपण गाण्यांच्या गोष्टी करतो ना, तर ह्या सिनेमासाठी हे जे गाणं करत होतो तेव्हा जसराज जोशी पेटी वाजवत बसला होता आणि गाणं काही सुचत नव्हतं नेहमीप्रमाणेच, नेहमीची सिच्युएशन. परंतु मी माझ्यासाठी म्हणून एकदा जी कविता लिहिली होती ती जनरली आपण जास्त दुःखी लिहितो किंवा विरहाचं लिहितो, तसं गर्द अंधारात आता चालणे माझे तुझे राहिले केव्हाच मागे चांदणे माझे तुझे असं होतं. परंतु सिनेमाची सिच्युएशन खूप प्लेझंट होती आणि मग त्याच्यासाठी म्हणलं आपण आपल्याच कवितेला सोडून परकाया प्रवेश करून त्याचं गाणं करता येते का बघूया असं म्हणून मग हे पॉझिटिव्ह गाणं मी तो ऐकत होती कविता की उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे. हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे. दरवळाया लागली ही शांतता दोघातली दरवळाया लागली ही शांतता दोघातली केवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे. आणि सिनेमात 4 कडवी होती परंतु पुस्तकात छापताना ते 5 शेर असावे लागतात गझलमध्ये, म्हणून तो एक कधीच न ऐकवलेला आज इथे ऐकवतो की 2 क्षण रेंगाळलो तर बहर आला एवढा 2 क्षण रेंगाळलो तर बहर आला एवढा सोसले नाही ऋतूंना थांबणे माझे तुझे लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे. आणि शेवटचं होतं की उजळला एका क्षणी दोघातला काळोख हा उजळला एका क्षणी दोघातला काळोख हा एकमेकांतून आता तेवणे माझे तुझे उमलले आभाळभर हे चांदणे माझे. मला ही शांतता ही जी ओळ आहे मला ते कॉम्पोजिशन पण आठवतं ऐकताना की त्याला कंपोज पण त्यांनी ती ही शांतताला तो ती स्पेस इतकी छान दिले परफेक्ट. आणि मुळात एखादं गाणं इतकं शांत ठेवणं साधं ठेवणं ही सुद्धा म्हणजे संगीतकारांची दृष्टी किती चांगली असेल त्याच्या मागे की आहे ना हे सगळं आणि शब्द सांगतायत ना सगळं तर त्याच्यामध्ये ओव्हर पॉवर करणारं काही नको. अनुराधाजींनी एवढं सुंदर गायलेलं आहे ते आणि चाल अर्थातच सुंदर आहे. तसं तुझी आठवण हे गाणं जे आहे म्हणजे पिक्चर इतका कदाचित म्हणजे मिस यू मिस्टर पिक्चर आहे पण तो कदाचित इतका गाजला नसेल पण तुझी आठवण गाणं इतकं गाजलं लोकांना खूप आवडलं ते. तर ही आठवण कशी काढलीस? तुझी आठवण या नावाने अनेक कविता माझ्याकडे लिहिलेल्या आहेत परंतु मृण्मयी जेव्हा माझ्याकडे आली आणि असं हे गाणं करायचं आहे तर मला असं वाटलं की आपण न लाजता पुन्हा एकदा तुझी आठवणकडे जावं कारण ती सिच्युएशन तशी होती. लॉंग डिस्टन्स नवरा बायको आणि त्यांचा संसार असं सगळं होतं आणि ते मी ती कडवी लिहित गेलो बरीच कडवी लिहिली त्याची आणि आलाप देसाईने ते इतकं सुंदर कॉम्पोज केलं आणि आनंदीने फार अप्रतिम गायलं. मला वाटतं चाल जर लोकाभिमुख असेल ना तर आधी एकदा तुम्हाला चाल आवडली ती तुम्हाला गुणगुणता येईल अशी साधी आणि सुंदर असली की मग लोक आपोआप शब्दांकडे वळतात. गोष्टी गाण्यांच्या
तुझी आठवण जसं आहे तसंच मला असं वाटतं की आत्ताचा अगदी अलीकडचा तीन अडकून सीताराम असं म्हणजे विचित्र नाव असलेला एक चित्रपट झाला आणि त्यातलं पण सावल्या खूप गाजलं. हो मला वाटतं ऋषिकेश तूच गायलायस ते. हो ऋषिकेश गायलाय. कसा अनुभव होता तो? तो अतिशयच चॅलेंजिंग सिनेमा होता. म्हणजे ऋषिकेश जोशी हो ला जे लोक ओळखतात म्हणजे त्याचे जे विचार पद्धती त्याच्या डोक्यात येणाऱ्या गोष्टी हो आणि त्याचं भाषेवरचं प्रभुत्व आणि त्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या अगदी पक्क्या माहिती असतात. आणि त्यांनी जेव्हा मला हा सिनेमा नॅरेट केला मला मुळात त्या नावावरूनच कळत नाही पण ही कोल्हापूर मधली फ्रेज आहे. अच्छा तीन अडकून सीताराम म्हणजे काहीतरी आपण गोची केली आणि आपण अडकलो त्याच्यामध्ये. म्हणजे असं त्या तिन्ही मुलांचं जे लंडनला जातात ते तिन्ही मुलं मजेत अनेक गोष्टी काहीतरी विचित्र होऊन बसतात आणि ते एखाद्या सापळ्यात अडकतात अशा पद्धतीचं ते होतं. आणि त्यातली तिन्ही गाणी मला चालीवर लिहावी लागली. त्याच्यामधलं पहिलं गाणं लिहिलं होतं ते दुनिया गेली तेल लावत नावाचं. दुनिया गेली तेल लावत त्यांचा ॲटिट्यूड मुलांचा दाखवणार जेव्हा ते अगदी फ्री असतात आणि काही टेन्शन्स नाहीत आयुष्यामध्ये. त्यांच्या पुढे घडणाऱ्या घटना अजून काही त्यांना चाहूलही लागलेलं नाही अशा वेळी. आणि त्याच्यात ऋषिकेश जोशींनी एक कॉमिक व्हिलन असं म्हणूया पण क्रूर पण वाटावा असा पिकासो नावाचं त्यांनी एक व्हिलन केलं. तर त्या पिकासोचं एक गाणं केलं आम्ही. पण नंतर हे सगळं झाल्यानंतर जेव्हा त्या मुलांना आपली चूक उमगून येते आणि परदेशामध्ये त्यांच्यावरती जी काही संकट ओढवतात आणि त्यातून त्यांना बाहेर पडायचा रस्ता दिसत नाही तेव्हा सावल्यासारखं गाणं तिथे आलं. आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी हा सर्वात जास्त चॅलेंजिंग चित्रपट होता कारण तीन अतिशय वेगळ्या पद्धतीची गाणी त्याच्यामध्ये करायला मिळाली. बरोबर. सावल्याचा तुझा अनुभव कसा होता ऋषिकेश? फार मस्त आहे. म्हणजे ते मेलोडियस गाणे. रादर ऋषिकेशनी मला एक त्याची छोटी क्लिप आधी बघायला पाठवली होती. तो म्हणला की तुझी सिच्युएशनचा एक तुला अंदाज येईल. म्हणजे ठीक आहे एक चाल ऐकून किंवा त्याचे शब्द हे नाही आपल्याला एक एक्सप्रेशनचा अंदाज येतो पण ते तू पाहिलंच तर तो म्हणला की जास्त रिलेट करशील की काय थोडं त्यांनी एक्सप्लेन केलं. सो मी स्टुडिओत जाताना मला माहीत होतं की काय सिच्युएशनला ते गाणं आहे आणि गाणं अतिशय मेलोडियस आहे. खूप छान. म्हणजे ॲग्नेल रोमन याचा कंपोजर आहे ह्या गाण्याचा आणि छान एक गिटार्स बरोबर अशी ट्रीटमेंट त्यांनी गाण्याला दिली आहे. पण ती फिल्म बघताना इतकी परफेक्ट जाते. म्हणजे तसं मिनिमलिस्टिक त्या गाण्याला बाकी सगळं ऑर्केस्ट्रेशन आहे पण अगेन वैभवचे शब्द ते ज्या सिच्युएशनला येतात ते अगदी परफेक्ट जातात आणि चालही खूप सुंदर आहे. आणि तो म्हणाला तसं खरंच आहे की ते जे दुनिया गेली तेल लावत गाणं आहे मी स्टुडिओत गेलो तेव्हा मला ऋषिकेश म्हणला कदाचित तुला एखाद दोन ओळी अजून एका गाण्यात गायच्या आहेत बरं का. अच्छा. पण ते एकदम वेगळं आहे असं तो त्याच्या स्टाईलने म्हणला. मग त्यांनी ऐकवलं नाही म्हणलं अरे सॉलिड झालंय गाणं हे कोणी लिहिलंय? ह्यांनीच लिहिलंय म्हणलं. एक्झॅक्टली कॉन्ट्रास्ट आहे. बरोबर. एका बाजूला हे उमलले किंवा वेगवेगळ्या सॉफ्ट ज्याला गाणी म्हणता येतील तशी लिहिताना अशाही प्रकारचं गाणं काय ते असं गुणगुणून दाखवता येईल का? मला फार उत्सुकता वाटायला लागली त्या गाण्यात. दुसरं दुनिया गेली म्हणजे त्याची एक जस्ट ओळख झलक ते आणि मग सावल्या ऐकायचंच आहे आम्हाला. त्याची जी कॅच लाईन आहे हा कॅच लाईन. दुनिया गेली 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 तेल लावत असं तो पूर्ण असा स्वॅग असलेला सगळा हे होता त्याच्यात. पण तुला असं वाटलं होतं की असं गाणं आपण लिहू कधी? मला वाटतं की असे सृजनशील तुमचे मित्र सातत्याने एका नव्या चॅलेंजकडे ढकलत असतात. म्हणजे आश्चर्य वाटेल की पिकासोचं गाणं कौशल इनामदारने केलंय. बरं. आणि हाच आपण पटकीने एखाद्या माणसाला टाइपकास्ट करून टाकतो कलाकाराला की अरे हीच आमची प्रार्थना करणारा कौशल, मराठी अभिमान गीत करणारा, बालगंधर्व करणारा कौशल. परंतु आपल्याला विश्वास पण बसणार नाही इतकं सुंदर गाणं कौशलने पिकासोचं पण केलेलं आहे. त्यामुळे असे मित्र असावेत आजूबाजूला. म्हणजे असं काहीतरी वेगळं घडतं आपल्या हातून. पण मग सावल्या ऐकवतो. सावल्या पांगल्या वाट ही हरवली राहिले घर कुठे आस ही संपली दुखऱ्या डोळ्याना रस्ता सोसेना दिशाना कशी दया येना येना सावल्या पांगल्या वाट ही हरवली राहिले घर कुठे आस ही
संपले काचेचे स्वप्न हे रुतणारे प्रश्न हे फुटलेले आरसे नाही एक ठसा ह्या खोट्या सांत्वना ही सच्ची वेदना वांझोट्या प्रार्थना शोधू देव कसा देणे कोणाचे कोडे मौनाचे सोडवू किती हाय सुटेना वा सावल्या पांगल्या वाट ही हरवली राहिले घर कुठे आस ही संपली क्या बात आहे. म्युझिकली पण ह्याला एक खूप वेगळी ट्रीटमेंट डेप्थ आहे. हो म्हणजे दिलेली आहे. माझ्याकडे ही चाल आली तेव्हा हे चालीवर लिहिलंय? हा चालीवर हो, लिहिलंय. हो. पण वैभव तुझ्या बाबतीत आणखी एक खूप छान गोष्ट घडली. म्हणजे आपण म्हणतो की आपण लिहितो आपल्या समाधानासाठी आनंदासाठी, पण तरी सुद्धा असं वाटतं की कुठेतरी बक्षिसाची पारितोषिकाची मोहर उमटावी आणि तसं झालं असेही एकदा भावे नावाचा जो हो. चित्रपट आहे त्यावेळेला. हो. तर तो कसा म्हणजे घडला? मला तो मिळालेला पहिला राज्य शासनाचा पुरस्कार होता. वा. आणि त्यापेक्षा सुद्धा त्यातली आनंदाची गोष्ट अशी होती की तो सिनेमा आणि त्याचं गाणं करत असताना मी अवधूतला अवधूतला विनवत होतो सतत की अवधूत अप्रतिम गझल गातो. हो मी मगाशी जे म्हणालो ना की आपण टाईपकास्ट करतो की अवधूत म्हणजे ऐका दाजेवा, अवधूत म्हणजे हे असं जे असतं, तो स्वतः खूप छान कॉम्पोज करतो गझल आणि गातो, पण त्याला त्या काव्य प्रकाराची जरा आवड पण आहे. तर मी म्हटलं अवधूत आपण ह्याच्यासाठी मी तुला गझल लिहून देतो, तू त्याचं कॉम्पोजिशन करूया. आणि फार सुंदर त्याने केलं आणि मला वाटतं कीर्ती किल्लेदारने ते गायलं. बर तर ती रचना मी ऐकवतो आणि नंतर सगळ्यांनी ते गाणं जरूर ऐका अवधूतच्या चालीसाठी आणि कीर्तीच्या गाण्यासाठी की किती बोलतो आपण दोघे हा तरी बोलणे राहून जाते, हा. किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते, तुझ्याने माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते. वा अशी कशीही ओळख ज्यातील अनोळखी पण संपत नाही, अशी कशीही ओळख ज्यातील अनोळखी पण संपत नाही, तुला गुणगुणत असतानाही तुला ऐकणे राहून जाते, तुझ्या माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते. वा जगावेगळ्या श्रावणासया आभाळाचा शाप असावा, जगावेगळ्या श्रावणासया आभाळाचा शाप असावा, मनासारखे दाटून येते तरी बरसणे राहून जाते, किती बोलतो आपण दोघे. आणि शब्दांमधूनही झरे शांतता, अर्थातूनही अनर्थ उरतो. गैरसमजांचं. शब्दांमधूनही झरे शांतता, अर्थातूनही अनर्थ उरतो, हाता इतके अंतर असूनही हाक मारणे राहून जाते, तुझ्याने माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते. मला वाटतं आत्ताची जी सिच्युएशन आहे किंवा आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे IT प्रोफेशनलिस्ट वगैरे जे आहेत, कदाचित हे त्यांचं गाणं आहे असं मला आता वाटतं. विशेषतः जिथे संभाषण आटत चाललेली आहेत, कारण भेटतच नाही, भेट होत नाही, दोघांची भेटच होत नाही, व्हर्च्युअल आपण जे बोलत राहतो. खरं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या सोशल मीडियाच्या जगामध्ये वावरताना हे गाणं तू त्यांच्यासाठी परफेक्ट लिहिलंयस असं वाटायला लागतं. थँक्यू. असंच कुठेतरी या सोशल मीडियाशी कनेक्ट होणारा आणखी एक विषय म्हणजे व्हॉट्सअप लग्न. हो म्हणजे तोही एक ऋषिकेश तुझा अनुभव वेगळा होता. पुन्हा तो सोशल मीडिया आणि त्या सगळ्या गोष्टी ते कुठेतरी त्या गाण्यामध्ये सुद्धा आलंय का? एक्झॅक्टली. खूप छान फिल्म होती. म्हणजे व्हॉट्सअप लग्न आता नुकतीच पुन्हा आम्ही टीव्हीवर बघितली. म्हणजे अतिशय करंट सिच्युएशनला वर भाष्य करणारी फिल्म आहे, पण यांनी खूप दिग्दर्शन सुंदर केलंय विश्वास जोशींनी आणि खूप सटल त्यांच्या सगळ्या त्या कथानकातनं ते बाहेर आलंय. आणि मला खूप आनंद आहे की ह्याच्यात 3 गाणी मला गायला मिळाली या फिल्ममध्ये. मी आणि निहिरा जोशीनी आम्ही दोघांनी 2 ड्युएट्स आहेत त्याच्यात जी गायला, आणि एक ती दोन्ही निलेश मोरेंनी कंपोज केलेत. आणि आरिफ ट्रॉय नावाची जी कंपोजर ड्युओ आहे
त्यांच्यासाठी पण मी एक गाणं या फिल्ममध्ये गायलं होतं. बरं. तर अफलातून अल्बम मेलोडियस अल्बम आहे आणि अश्विनीनी 2 गाणी लिहिलेत, त्यातली एक क्षितिज पटवर्धननी लिहिलं होतं. सो एका व्हेरी डिटेल्ड अशा फिल्मचा आपण भाग आहोत. त्याचा खूप आनंद आहे. बरोबर. पण ती फिल्म बनताना सुद्धा जसं व्हॉट्सॲप लग्न ह्या नावावरच कळतं की आत्ताचा सगळा काळ आहे, सोशल मीडिया आहे. मग इथे तुला संगीतामध्ये सुद्धा वेगळे पण जाणवतं का? म्हणजे त्या वेळेला ती गाणी बनत असताना सुद्धा काळाच्या पुढे गेलेली अशी पण वाटतात का? आहेत. मी आता ह्याच्यातली 3ही गाणी जर आपण बघितली तर आरिफ ट्रॉयचा साऊंडचा विचार खूप वेगळा आहे. म्हणजे तुझ्या आठवणींचे नावाचं त्याच्यात एक सॅड सॉन्ग आहे. बरं. पण त्याचं साऊंड डिझाईन किंवा हे एकदम वेगळं आहे. खूप कंटेम्पररी आणि असं त्यांची टेस्ट आहे. निलेशच्या 2ही गाण्यांमध्ये 2ही भाग ऐकायला मिळतात. म्हणजे त्याची चाल जी आहे निलेशची ती खूप म्हणजे आपल्याला जे मराठी पण जे आवडतं ना चालीत ते त्याच्या चालींमध्ये कायम जाणवतं मला. पण त्यांनी त्याला आजच्या एक ट्रेंडचाही सपोर्ट खूप छान ब्लेंड केलेला आहे, जो त्याच्या 2 गाण्यांमध्ये बघायला मिळतं. म्हणजे तू जराशी एवराशी हे जे ड्युएट आहे अतिशय सॉफ्ट रोमॅन्टिक आणि निलेशच्या खूप धाटणीला जवळ जाणार असं आहे, त्याच्या बाजाचं आहे. वेरॅज फुंकरीची वादळे नावाचं एक अजून एक त्याच्यात आमचं ड्युएट आहे, ते त्यांनी थोडं फ्युजन स्टाईल त्याला ट्रीटमेंट ठेवली. पावसाळी वारे स्पर्श ओलसर माती मग सावल्या सुखाच्या अनघट्ट बिलगून येती ही रात ओठातली दरवळते चांदणे आहे आतुरले हळवे हे एक मागणे तू जराशी ये उराशी तू जराशी ये उराशी जराशी उराशी. मन पावसाळी वारे स्पर्श ओलसर माती मग सावल्या सुखाच्या अनघट्ट बिलगून येती ही रात ओठातली दरवळते चांदणे आहे आतुरले हळवे हे एक मागणे तू जराशी ये उराशी तू जराशी ये उराशी जराशी उराशी. या सावळ्या नशेची हवागार ओघळते लय आज देहाची अलवार विरघळते. या सावळ्या नशेची हवागार ओघळते लय आज देहाची अलवार विरघळते. तू सोडवून जाशी तू सोडवून जाशी तरी माझे गुंतणे आहे आतुरले हळवे हे एक मागणे तू जराशी ये उराशी तू जराशी ये उराशी जराशी ये उराशी. वा वा खूप सुंदर. वा म्हणजे तो जो एक नाजूकपणा आहे ना त्या सगळ्या गाण्यामध्ये किंवा कवितेमध्ये, हाच कुठेतरी पुन्हा ती सध्या काय करते जरा जरा टिपूर चांदणीमध्ये, म्हणजे कुठेतरी ते जवळ जाणारं असं वाटतं. कधी कधी असं होतं ना की 2 वेगळ्या कविता किंवा 2 वेगळी गाणी असतात पण कुठेतरी ते जोडणारं वाटतं. तसं मला ते वाटलं. तोही अनुभव तुझा कसा होता? हो नक्कीच. म्हणजे ती सध्या काय करते मधलं अगेन ते ड्युएट आहे निलेशचंच मी गायलेलो, मी आणि आर्या आंबेकर आम्ही दोघांनी गायलो. आणि आर्या याच्यात स्क्रीनवर पण तिनेच काम केलंय. तर याच्यात एक संगीतकाराचा विचार कसा असतो
त्याची एक छान गोष्ट आहे ह्या गाण्याशी रिलेटेड, हा हा की ह्या गाण्यामध्ये अभिनय बेर्डे चा म्हणजे डेब्यू फिल्म होती त्याची, आणि तो वयाने माझ्यापेक्षा खूपच लहान आहे. तर मग असा एक विचार चालला होता की लिपसिंग असताना मॅच होणं आवाज हा फॅक्टर कसा हे करता येईल, बघता येईल. तर मग निलेशनी त्यामुळे त्याच्यात माझा सगळा जो पार्ट आहे मेल पार्ट तो सगळा हाय पिच ठेवलाय. बरं. की नॅचरली हाय पिच गाताना आवाज पातळ होतो, तर त्यामुळे तो त्या एजला बेटर सूट होईल हा त्याचा माझा विचार होता. आणि मग आर्याचं ऑफकोर्स ती स्वतःच स्क्रीनवर असल्यामुळे ते मॅच होणं खूपच छान गोष्ट नव्हता. सो हा एक संगीतकार काय विचार करत असतो ही गोष्ट आहे त्यातली प्लेबॅकचं सॉन्ग करताना. म्हणजे आणि या गाण्यानी माझ्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहिलं मला रेडिओ मिर्चीचं जे अवॉर्ड मिळालं प्लेबॅकचं ते या गाण्यानी मला दिलं. सो ती पण एक खूप छान गोष्ट आहे. तुझीच ओंजळ तुझ्या सरी तुझ्या सरीत भिजणे जरा जरा टिपूर चांदणे जरा जरा हसून बोलणे जरा जरा जादू तुझी जरा मनाचे पाऱ्यावरी पाहणे जरा जरा टिपूर चांदणे जरा जरा हसून बोलणे जरा जरा जादू तुझी जरा मनाचे पाऱ्यावरी पाहणे तुझ्या नशेच्या ओल्या खुणा रोजच घडतो वेडा गुन्हा तुझीच ओंजळ तुझ्या सरीत भिजणे तुझ्याकडे तुला मागणे जरा जरा हसून बोलणे जरा जरा जादू तुझी जरा मनाचे पाऱ्यावरी पाहणे जरा जरा टिपूर चांदणे जरा जरा हसून बोलणे. वा वा वा. पिक्चरायझेशन डोळ्यासमोर उभं राहिलं की गाणं उत्तम झालं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ऋषिकेश आज तू इथे हे गायल्यानंतर आम्हाला ते पिक्चरायझेशन नक्कीच डोळ्यासमोर उभं राहिलं. पण प्रत्येक माध्यमाची एक वेगळी ताकद असते आणि प्रत्येक माध्यमासाठी पुन्हा काहीतरी वेगळं लिहावं लागतं लिहिताना सुद्धा. म्हणजे जसं आपण बघतोय की चित्रपटातली गाणी किंवा अगदी पहिल्या टप्प्यावर आपण ग्रेस सुरेश भट वगैरे यांच्या सगळ्यांबद्दल बोलत होतो, पण हेच आता जसा पुढचा जमाना आलाय तसा आता शीर्षक गीतांचा एक वेगळा जमाना आहे. म्हणजे तो 30 सेकंदात तुम्हाला सगळं काही सांगायचं असतं. तर वैभव हा अनुभव तुझ्यासाठी कसा होता? मला मी बहुतेक आता 30-40 शीर्षक गीतं लिहिली असतील, परंतु मला सर्वात लक्षात राहिलेला अनुभव म्हणजे तुला पाहते रे. बरं. कारण पत्की काकांबरोबर काम करणं म्हणजे मला तो आशीर्वादच वाटतो प्रत्येक वेळी आणि खूप शिकायला मिळतं त्यांच्याकडनं. आणि लर्निंग अनलर्निंग कसं आहे ते मला पहिल्यांदा कळलं. कारण चालीवरती आपण गाणी लिहित असतो पण ते संगीतकार डाडा डाडा असं काहीतरी गाऊन पाठ होतात आणि मग तुमच्यासाठी ते संपूर्ण आकाश मोकळं असतं. तुमचा ब्रश असतो आणि तुमचा कॅनव्हास असतो. तुम्ही पाहिजे त्या गोष्टी त्याच्यामध्ये रंगवू शकता त्या चालीच्या कॅनव्हासमध्ये. परंतु पत्की काका स्वतः उत्तम लिहितात आणि त्यांना चाल करताना शब्द सकट सुचते बरेचदा चाल आणि ते त्यांचे शब्द गाऊन चाल ही समजून घे आणि ह्याच्यावरती लिहा असं म्हणून पाठवतात. आणि वरती म्हणजे इतका मोठा माणूस पण विनय सांगतो माझ्या शब्दांकडे दुर्लक्ष कर. पण खरं तर ते शब्द इतके चांगले असतात. म्हणजे मी आता त्यांच्याबरोबर जेवढं काही काम केलेलं आहे माझ्या असं लक्षात आलंय की त्यांची चाल शब्दांसकट तुमच्याकडे आल्यानंतर असं वाटतं की आपण ह्यात काही लिहिण्याची गरजच नाहीये. म्हणजे उगीच विटा लावण्यासारखं आहे ते.
म्हणून मी त्यांना म्हणाले की काका हे आहे तसं चांगलं आहे. नाही रे तू लिही. असं खास त्यांच्या शैलीत. पण ते काय होतं की ती चांगली जर कविता असेल, ते गाणं जर चांगलं असेल तर तिने तुमचं ऑलरेडी बोट धरलेलं असतं आणि तुम्ही ती जिकडे जाईल तिकडेच, म्हणजे त्या प्रतिमा, ती रूपकं सगळी तुमच्या लेखनात तीच उमटायला लागतात. बरोबर. म्हणजे जसं आनंदी गोपाळ मध्ये तुझ्या डोळ्यांनी मी स्वप्न पाहिलं म्हणतो तो, तसं आपण त्यांच्या हाताने लिहायला जातो कविता. आणि मग ते त्याच्यात काही फारसं आपलं असं काय आहे त्याच्यामध्ये आणि आपण काय नक्की व्हॅल्यू एडिशन करणार असं होतं. पण तुला पाहते रेच्या वेळी मी हे शिकून घेतलं की ते शब्द त्यातले बाजूला करायचे आणि ती चाल गुणगुणत राहायची, ती स्वतःमध्ये रुजू द्यायची आणि आतूनच त्यातलं काहीतरी त्याला धरून त्या चालीबरोबर यावं असं. तर एका शीर्षक गीतासाठी मला आठवतं तुला पाहते रेच्या मी 37 कडवी लिहिली होती माझ्या वरी, की मला असं वाटतच नव्हतं की काकांचं जे सांगून झालंय त्याच्यानंतर मी काहीतरी वेगळं सांगितलंय. पहिली 15-16 तर मला वाटतं तशीच उमटली असतील, उतरली असतील. हो हा रियाज आहे, सरावाचा भाग आहे. पण त्या निमित्ताने माझ्याकडनं लिहून झालं आणि मला ते सर्वात जास्त माझं आवडतं. आम्हालाही ते आवडणार असंच आहे. मला असं वाटतं की आपण खूप मोठ्या प्रोजेक्टचा एक छोटा भाग असतो. सिनेमातलं गाणं असो किंवा टेलिव्हिजनचं असो, किंवा कुणी स्वतःचे पैसे खर्च करून अल्बम करत असेल किंवा एक सिंगल हल्ली जे करतात ते, तर त्यांचे काही आडाखे बांधलेले असतात. आधी एक कसं होतं, कुठल्याही कलाकाराला रिजेक्शन आलं की त्याचा स्वाभिमान दुखावल्यासारखं होतं की मला जे म्हणायचे ते तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. परंतु तुम्ही जर 5 कोटीच्या सिनेमामध्ये 3 गाणी लिहित असाल तर तुम्ही 9 मिनिटांचा स्क्रीन प्रेझेन्स, म्हणजे तुम्ही एक सांगीतिक सीनच लिहित असता त्याच्यामध्ये. तर मला बघ ना, म्हणजे जवळपास 1.5-2 तासाच्या सिनेमातली 9 मिनिटं जर लोकांसाठी रटाळवाणी झाली किंवा त्यांना जशी गोष्ट सांगायची होती तशी जर गाणी पुढे नाही गेली तर तो सिनेमा फ्लॉप होण्याचे चान्सेस वाढतात. ऋषिकेश, तू सुद्धा टायटल सॉंग्स, शीर्षक गीत गायलेला, तुझा अनुभव कसा आहे? मी परत एक असा योग आहे, सहज असं होत गेलंय, पण मी जी 6 ते 7 टायटल सॉन्ग गायलोय ती सगळी निलेशची. म्हणजे मला खूप टायटल सॉन्ग लेट गायला मिळालं. म्हणजे तसं म्हणजे मी या व्यावसायिक क्षेत्रात आल्यानंतर बऱ्यापैकी लेट गायलो मी. पण म्हणजे फिल्मसाठी तू आधी गायलास? फिल्मसाठी आधी गायलो, मग टायटल सॉन्ग कडे टायटल एक मी गायलो होतो खूप वर्षांपूर्वी, ते पण नरेंद्रचंच होतं. कवितेचे घर नावाचा एक कार्यक्रम होता, तेव्हा त्याचं मी टायटल सॉन्ग नरेंद्र भिडे, नरेंद्रच्या म्युझिक डिरेक्शन खाली गायलो होतो. पण त्यानंतर जेव्हा मी टायटल सॉन्ग गायलो ती सगळी निलेशची गायली. आणि ऑफकोर्स म्हणजे त्यामुळे आमचं एक ट्युनिंग पण खूप छान झालेलं आहे. आणि प्रातिनिधिक एखाद दुसरं आम्हाला ऐकवशील? येस, नक्की. प्रेम हे नावाची सिरियल आली होती, आय थिंक मला तर चॅनल आठवत नाही, पण त्याच्यासाठी केलेलं झलक ऐकवतो मी. नक्की. प्रेम हे आणि लग्नाची बेडी पण ऐकायला आवडेल मला. लग्नाची बेडीचे पण दोन्ही ऐकव. हो, प्रेम हे ते मी आणि केतकी माटेगावकर आम्ही दोघांनी गायलंय आणि लग्नाची बेडीचं टायटल मी आणि शरयुधा दोघांनी गायलंय. मी आता गातो. पाहता क्षणी वाटे कुणी आपुला, हे वेड जे स्वप्नातुनी जपलं, दिसताना लपत हसताना रुसत, सरल्यावर उरत प्रेम हे. हो, विरलेले धागे जुळलेले नाते, श्वासांचा बंध प्रेम हे. आभाळ हे दाटे मनी कसलं, हो हे वेड जे स्वप्नातुनी जपलं, स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र, चाहुल सुखाची प्रेम हे. हो, विरलेले धागे जुळलेले नाते, श्वासांचा बंध प्रेम हे. प्रेम हे, प्रेम हे, प्रेम हे, प्रेम हे.
प्रेमाचा विषय आला की ऋषिकेश खुलतो. मला तू ज्या ह्यानी बघत होतास माझ्याकडे त्याच्यावर आलं की आता नाही, पण काहीतरी प्रेमाचा आहे. विषय आला की तोही खुलतो, कारण प्रेमाची अशी छान छान कविता आणि गाणी. मला वाटतं इथेच एखादं काहीतरी छान ऐकव ना आम्हाला प्रेमावर. काही रुबाया ऐकवतो मी. बरं. 3-4 ओळींच्या असतात रुबाया. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की गझलच्या दुसऱ्या ओळीला आपण क्या बात आहे वगैरे म्हणतो, ते रुबाईत चौथ्या ओळीला म्हणायचं. बरं झालं आम्हाला. नाही, पण जोक सापट खरं तर ती ओळ तशी लिहिलेली असायला पाहिजे कवीने की आतूनच दाद निघावी. बरोबर. तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते, तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते, तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते. तिला सलवार कुर्ता जीन्स पलाझो छान दिसते, पण तिला सलवार कुर्ता जीन्स पलाझो छान दिसते, पण तिने जर नेसली साडी सणाची आठवण येते, सणाची आठवण येते. आता प्रेम म्हणशील तर थोडस मागे जातो, माझा नॉस्टॅल्जिया म्हणजे मागे म्हणजे खूप, आता हे ऑलमोस्ट प्राचीनच म्हणूया आपण, की मलाही ती दिसत होती, तिलाही मी दिसत होतो, सरळ बाकावरी आम्ही जरा तिरपे बसत होतो. इतकं जुनं आहे. मलाही ती दिसत होती, तिलाही मी दिसत होतो, सरळ बाकावरी आम्ही जरा तिरपे बसत होतो. आम्हा दोघांमध्ये होता वयाचा कोवळा कार्बन. बरं. आम्हा दोघांमध्ये होता वयाचा कोवळा कार्बन. वहीवर नाव लिहिताना मनावरती ठसत होतो, मलाही ती दिसत होती, तिलाही मी दिसत होतो. मला काही कमी नव्हते, मला काही कमी नाही, तरीही मी सुखी आहे अशी काही हमी नाही. मला काही कमी नव्हते, मला काही कमी नाही, तरीही मी सुखी आहे अशी काही हमी नाही. तिच्या एका उतारीवर नजर ठेवून होतो मी. अच्छा. तिच्या एका उतारीवर नजर ठेवून होतो मी. प्युअर सिक्वेन्स होता रे, तरी झाली रमी नाही, सुखी आहे अशी हमी नाही. आणि शेवटचं म्हणजे जवळपास माझं आत्मचरित्रच आहे, संक्षिप्त लिहावं म्हणतात कवींनी थोडक्यात. की कधी शाळेमध्ये नाजूक कळ्यांची चौकशी केली, कधी कॉलेजमध्ये ताज्या फुलांची चौकशी केली, कधी शाळेमध्ये नाजूक कळ्यांची चौकशी केली, कधी कॉलेजमध्ये ताज्या फुलांची चौकशी केली. कितीदा चान्स होता पण कमी पडले जरा धाडस, कितीदा चान्स होता पण कमी पडले जरा धाडस. ती परवा भेटल्यावर मी मुलांची चौकशी केली. म्हणजे झालं, लग्न झालं, लग्नाची वेळी होऊन जाऊ दे. क्या बात है. कधी अचानक उडी भेटते एका वळणावरती, प्रेम कहाणी लिहित जाते अवीट हसुनी नियती. ध्यास ज्याचा दूर जाईते, नको तेच ये हाती. मनात उरती आठवणींचे फक्त शिंपले मोती. दोन ध्रुवांवर दोघे असुनी, नकळत धागे जुळती. दोघांनाही कोडी मनाची हलवार उलगडती. हो शतजन्माचे अतूट नाते, जी दोघांचे जोडी स्वर्गातच बांधली जाते. ही लग्नाची बेडी, हो ही लग्नाची बेडी, हो ही लग्नाची बेडी. वा, मला वाटतं वैभव उत्तर सापडलं तुला. म्हणजे बघ कसं जोडलं जातं. आपण एक बोलत असतो पण त्या बोलण्याला सुद्धा एक कवितेची जोड कशी मिळून जाते. मग अशी सिंगलचा उल्लेख केला तर तुम्ही एक सिंगल
काढलंय, कॉफी. हो. सो आता ह्या सगळ्या प्रेमाच्या गप्पा कॉफीच्या कपाबरोबरच खरं तर होतात. अर्थात त्या कधी कधी त्यातच विरघळतात, हो. असंही होतं. असंही होतं. पण त्या सिंगलचा अनुभव काय? खरं तर नरेंद्र भिडेने बबिडाने केलेलं आहे ते गाणं. आणि बरेचदा आपल्याला कदाचित आपल्या कक्षेबाहेरची गाणी करावी लागतात. मला वाटतं ऐकूया कॉफी. एक कॉफी आणि झिम 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 पाऊस हा. एक कॉफी आणि झिम 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 पाऊस हा. मौन तूही मौन मीही, मौन तूही मौन मीही, गीत माझे अन तुझेही गाई पाऊस हा. एक कॉफी आणि झिम 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 पाऊस हा. एक कॉफी आणि झिम 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 पाऊस हा. पाऊस हा. पाऊस हा. वा, म्हणजे खिडकीत बसलेलो आहोत आपण, हो. बाहेर असं छान पाऊस पडतोय आणि हातात कॉफी आहे. हे एकदम डोळ्यासमोर चित्र आलेलं आहे. पण असा रिमझिम बरसणारा पाऊस आणि मनात आठवणाऱ्या किंवा मनात साठवलेल्या अशा आठवणी, तर एका बाजूला बरसणारा पाऊस. हो. आणि मला वाटतं ऋषिकेश तुझं कंपोजिशन आहे बरसे, हो, जे पुन्हा तुम्ही दोघांनी केलं. येस, कमलेशचाच अल्बम मला आधी आठवला. स्पंदन नावाचा अल्बम मी केला होता कंपोज, आणि त्याच्यात 7 गाणी मी केली. आणि मला कंपोज करण्याची पण खूप वर्षांपूर्वीपासून ती एक माझी पॅशन आहेच आहे. आणि त्यातनं मग मी तो अल्बम कंपोज केला होता. ऋषिकेश दातार आणि सौरभ भालेराव जे आजचे खूप आघाडीचे कंपोजर्स आहेत, खूप चांगले मित्र आहेत आमचे, त्यांनी तेव्हा ह्या अख्ख्या अल्बमची म्युझिक अरेंजमेंट केली होती. आणि वैभव म्हणजे इतका कमालीचा लिहितो, म्हणजे आमच्यात मैत्रीचं रिलेशन आहे, मित्रच होतो मी. पण त्याला विचारताना मी तेव्हा खूप आधी कॉन्शियस होतो की म्हणजे कंपोजर या नात्याने इतक्या मोठ्या गीतकाराला आणि कवीला आपण नवीन असताना विचारावं का, हा मी खूप वेळा विचार केला होता. मी नरेंद्रला पण विचारलं होतं आणि ऋषिकेशलाही विचार म्हणणार नाही तू विचार, वैभवला विचार. मग त्याला मी ट्यून ऐकवली होती आणि त्यांनी त्याच्यावर ते गाणं लिहिलं. बरसे हो बरसे 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 हो बरसे बरसे. सावळ्या घनातून मन बरसे बरसे हो बरसे बरसे हो. ओले थेंब सूर देती, ओले चिंब गीत कोठी, मन ओले क्षण ओले मेघातून गाणे बरसे हो बरसे बरसे. सावळ्या घनातून मन बरसे, सावळ्या घनातून मन बरसे बरसे हो बरसे हो बरसे. धीमी धून श्रावणाची, जशी खूण आठवांची,
हलकेच गाई रानबारा मंदनाचऱ्या सरीनी तुझ्या कुंद चाहुलीनी आसमंत झाला गर्द सारा झिम झिम त्या कोळींचा उलगडला गालीच्या हो झिम झिम त्या कोळींचा उलगडला गालीच्या घन भासती जसे काही भेटींचे ठसे मन ओले क्षण ओले मेघातून गाणे बरसे वा हो बरसे बरसे सावळ्या घनातून मन बरसे सावळ्या घनातून मन बरसे बरसे हो बरसे बरसे वा सुंदर. थँक्यू. बघ कसा आहे संगीतकार. गंमत म्हणजे याने मला बरसे हा शब्द गाऊन पाठवला होता. म्हणजे अच्छा. याच्यात गीतलेखनात ह्याचा पण थोडा हातभार आहे, आहे. कारण तेवढ्याने सुद्धा तुम्हाला दिशा मिळते की बरोबर. काय. आणि तू जसं म्हणालीस की मगाशी एक कॉफी म्हणतो तेव्हा आपण दोघे जण बसलेले आहेत, बरोबर. मागच्या काही गोष्टी आठवत आहेत आणि कधी कधी बरसत येतो पाऊस आणि म्हणजे आठवणी पण तशा मुसळधार येतात. बरोबर. तर तसं ते म्हणून ते झिमझिम त्या ओळींचा उलगडला गालीच्या त्याच्या पाठोपाठ कविता सुचू लागते तुम्हाला वा. किंवा आधीची आठवू लागते. खरंय. तर ह्या माहोलला साजेशी नक्की एखादी नक्की. यंदाच्या पावसाळ्यात असं बरं. तो एक वेगळा होता की कुठल्या तरी ग्रुपवर पावसाचा फोटो पाहिला हा आणि अचानक लक्षात आलं की मी तुला पाहिलेलंच नाहीये यंदाच्या पावसाळ्यात. आई गो वा. कुठल्या तरी ग्रुपवर पावसाचा फोटो पाहिला आणि अचानक लक्षात आलं की मी तुला पाहिलेलंच नाही यंदाच्या पावसाळ्यात. कुठल्या तरी छत्रीवर कॅलिग्राफ्ट कविता पाहिली आणि अचानक लक्षात आलं की तुझ्यासारखी ओलीचिंब ओळही मी लिहिलेलीच नाहीये यंदाच्या पावसाळ्यात. कुठल्या तरी घाटातून जाताना दाटलेले ढग पाहिले, कुठल्या तरी घाटातून जाताना दाटलेले ढग पाहिले आणि वाटून गेलं की आपल्यात काही दाटलंच नाही यंदाच्या पावसाळ्यात. वा. कुठल्या तरी घाटातून जाताना दाटलेले ढग पाहिले आणि वाटून गेले की आपल्यात काही दाटलंच नाही यंदाच्या पावसाळ्यात आणि दोघांनाही त्याचं काही वाटलंच नाही यंदाच्या पावसाळ्यात. हे जास्त महत्वाचं. यंदाच्या पावसाळ्यात आपण दोघांनी जमा केले आहेत वेगवेगळे असे अनेक पावसाळे. यंदाच्या पावसाळ्यात आपण दोघांनी जमा केले आहेत वेगवेगळे असे अनेक पावसाळे. पांढरे स्वच्छ होत चाललेत संबंध आणि संदर्भ सुद्धा उरले नाहीयेत काळे. वा. यंदाच्या पावसाळ्यात भिंतीवर उमटले नाहीयेत बेभानाचे शिंतोडे. यंदाच्या पावसाळ्यात भिंतीवर उमटले नाहीयेत बेभानाचे शिंतोडे. खिडकीवरून जरा जरा तारुण्य ओघळलंय फक्त. हो अनेकदा भर उजेडात भरून आलंय, अनेकदा भर उजेडात भरून आलंय. पण आता आपल्या मॅच्युअर आभाळांच्या डोळ्यात एक प्री मॅच्युअर कारुण्य साकळलंय फक्त. यंदाच्या पावसाळ्याबद्दल मी इतकंच बोलू शकतो. क्या बात आहे. सगळ्यांना आपले जुने पावसाळेही आठवले आणि यंदाचाही आठवला. Thank you. एवढं नक्की. बरं तुम्ही सगळे प्रतिभावान असे की जसं तुम्ही लगेच गाणं हातात देता तसं त्याचं संगीतही संगीत बनतं केलं. आणि गायक मंडळी ते सुंदर झालं. उचलूनही धरतात तितकंच. दूर देशी तिने माळले चांदणे, दूर देशी तिने माळले चांदणे आणि माझ्या नभाचे फिटे पारणे. दूर देशी तिने माळले चांदणे. मेलोडियस. तुम्ही दोघंही हिंदीमध्ये सुद्धा लिहिताय. सीतारामनसारखा चित्रपट आहे ज्याच्यात ऋषिकेश तू गायलाय, तू देखील त्यातली गाणी लिहिलेली आहेस. तर मला असं वाटतं की एक म्हणतो ना आपण एक उंबरठा ओलांडून पुढे जाणं असतं. हो. पण आज या मैफिलीचा समारोप करताना जी. खरं तर मी वसंतराव चित्रपटातलं चित्रपट आणि त्यातली सगळीच गाणी हा एक पुन्हा एक वेगळा हो. गप्पांचा विषय खरं तर आहे. पण कैवल्यगान जिथे चित्रपटात ते जे समाप्त होतं म्हणजे तिथे जे संपतं थांबतं
संपतं नाही म्हणत मी, थांबतं म्हणते. तसं आज कुठेतरी आपण त्या कैवल्य गानने थांबूया चालेल. असं म्हणायला हरकत नाही. कंठात आर्त ओळी डोळ्यात प्राण आले. आयुष्यातली शेवटची मैफिल आहे ज्यानंतर वसंतराव गायले नाहीत. तर काय अशा कलंदर व्यक्तिमत्वाचं आयुष्य असू शकतं आणि त्यांना आत्ता ह्या क्षणाला जेव्हा मोक्ष दिसतोय समोर, म्हणून कैवल्य. कैवल्य म्हणजे मोक्ष. कैवल्याचं गाणं, मोक्षाचं गाणं आहे बरोबर. की कंठात आर्त ओळी डोळ्यात प्राण आले, आता समेवरी हे कैवल्य गाणं हो आले. हो हो. क्या बात आहे. वा. हो. चरणावरी स्वरांच्या मी टेकवून माथा, चरणांवरी स्वरांच्या मी टेकवून माथा, अर्पून चाललो ही माझी अबोल गाथा. वा. भवताल ऐहिकाचे दोलायमान झाले, आता समेवरी हे कैवल्य गाणं आले. पैलावरून आला ओंकार नादकानी. बरं. मृत्यूची हाक ओंकारासारखी वाटली. वा. पैलावरून आला ओंकार नादकानी, ही दाद ओळखीची ही सोयरी विराणी. हो हो हो. संचित युगायुगांचे एका क्षणी मिळाले, आता समेवरी हे कैवल्य गाणं आले. आणि शेवटचं त्यातली कडवं त्यातलं असं होतं की ह्या मैफिलीत आता मी तू कुणीच नाही. द्वैत संपलं आयुष्य, शेवटचा श्वास जवळ आला. बरोबर. या मैफिलीत आता मी तू कुणीच नाही, घेरे सुखात घेरे घे ईश्वरा तिहाई. की तू माझी मैफिल तिहाई घेऊन संपव. किती छान. या मैफिलीत आता मी तू कुणीच नाही, घेरे सुखात घेरे घे ईश्वरा तिहाई. लयताल सूर सारे शून्यात एक झाले, वा. आता समेवरी हे कैवल्य गाणं आले. कंठात आर्त ओळी वा. डोळ्यात प्राण आले, आता समेवरी हे कैवल्य गाणं वा आले. वा. क्या बात आहे. वैभव, थँक्यू. खूप सुंदर. खरं तर आपण म्हणतो ना, म्हणजे आयुष्यात तुला सम सापडली एरवी, म्हणून कदाचित ही उत्तम गाणी झाली आणि ती आमच्यापर्यंत पोहोचली. आणि ऋषिकेश, तू ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांसमोर एक तरुणांचा आवाज असं म्हणता येईल, इतकं तू सुंदर, चिरतरुण आवाज असं सुंदर तुझाही सगळा ग्राफ आहे. आणि हा असाच पुढे उत्तर वाढत राहो अशी आमच्याकडनं सदिच्छा. तुम्हा सर्वांचे आभार, या आपल्या मित्रांचे आभार ज्यांनी साथ संगत केली. थँक्यू सो मच. आणि पहिल्यांदा मी आणि ऋषिकेश असे एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आलो आहोत. एक्झॅक्टली. म्हणजे एकत्रित असा कार्यक्रम आमच्या दोघांचा पहिलं ऑकेजन. म्हणजे गोष्टी गाण्यांच्या निमित्ताने तुम्ही आज दोघे एकत्र आलो, अशा निमित्ताने एकत्र आला. एवढ्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्यात. आणि आम्हा दोघांना तर इथे एकत्र येता आलंच. आणि या सगळ्यासाठी कारणीभूत इथली टेक्निकल क्रू आणि तुमची सगळी जी टीम आहे त्यांचे आभार मानतो आम्ही दोघंही. धन्यवाद. पुन्हा पुन्हा भेटत राहू. नक्कीच. कारण मी म्हटलं तसं की या गाण्यांच्या गोष्टी अशाच फुलत राहतात, अशाच नवीन नवीन व्यक्तींसह तुमच्या आठवणी आमच्या होऊन जातात आणि त्या गोष्टी रूपाने राहतात, हे निश्चित राहतं. सो अशाच या गोष्टी निश्चित होत राहतील आपल्या सगळ्यांबरोबर. आणि नवीन कलाकारांसह पुन्हा आपण भेटूया पुढच्या भागात गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमात. ऋषिकेश आणि वैभव, पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे आभार. थँक्यू.